तर तुम्ही पण महाराष्ट्रामध्ये 2025 साठी एक BDSचं गव्हर्नमेंट कॉलेज चूज करणार आहात आणि त्या कॉलेजमध्ये तुम्हाला ऍडमिशन करायचं आहे. पण तुम्हाला एक आयडिया येत नाही की किती ऑल इंडिया रँक पर्यंत जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी सीट अलॉटमेंट होऊ शकतं कॅटेगरी वाईज. तर आज या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण सविस्तर चर्चा करणार आहोत की तुमची कोणतीही कॅटेगरी असेल तरी तुम्हाला किती ऑल इंडिया रँक पर्यंत जे आहे ते राज्यामधलं कोणतं ना कोणतं गव्हर्नमेंट BDS कॉलेज जे आहे ते ऍडमिशनसाठी मिळू शकतं. जर आपण सर्वात अगोदर SC कॅटेगरीचा विचार केला तर जवळपास जर तुमचा ऑल इंडिया रँक 2,75,962 एवढा जरी येत असेल तरी तुम्हाला एक गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जे आहे ते BDS कोर्स साठी महाराष्ट्र स्टेटमध्ये स्टेट कोट्यामधून मिळू शकतं. त्याचबरोबर लास्ट इयरचं जे सर्वात कमी कट ऑफ आलं SC कॅटेगरी मधून एक गव्हर्नमेंट BDS कॉलेज जे आहे ते अलॉटमेंट झालं ना, ते तुम्हाला GDC नागपूर गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज जे आहे ते नागपूरचं बघायला भेटेल. त्याचबरोबर जर आपण ST कॅटेगरीचा विचार केला तर एक 5,41,354 एवढ्या रँक पर्यंत जे आहे ते आपल्याला या ठिकाणी BDSचं एक गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जे आहे ते अलॉटमेंट होऊ शकतं. आणि लास्ट इयर गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज जे नागपूरचं आहे याचा सर्वात कमी कट ऑफ जो आहे तो तुम्हाला ST कॅटेगरीसाठी बघायला भेटला होता. त्यानंतर जर आपण फीचे कॅटेगरीचा विचार केला तर जवळपास 3,80,642 एवढ्या ऑल इंडिया रँक पर्यंत तुम्हाला 2025 मध्ये गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज अलॉटमेंट होऊ शकतं. आणि मागील वर्षी व्हीजे कॅटेगरीसाठी गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज मुंबईचं जे आहे ते सर्वात कमी कट ऑफर या ठिकाणी अलॉटमेंट झालं होतं. जर आपण NTB कॅटेगरीचा विचार केला तर जवळपास 1,94,794 एवढ्या ऑल इंडिया रँक पर्यंत तुम्हाला एक गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज जे आहे ते राज्यामध्ये अलॉटमेंट होऊ शकतं. आणि मागील वर्षी नायर डेंटल कॉलेज जे आहे ना मुंबईचं, या ठिकाणी सीट अलॉटमेंट झालं NTB कॅटेगरी मधून सर्वात कमी रँकवर. त्याच्यानंतर आपण जर विचार केला NTC कॅटेगरीचा तर जवळपास 3,89,695 एवढा जर तुमचा ऑल इंडिया रँक असेल तर तुम्हाला या ठिकाणी सीट अलॉटमेंट होऊ शकतं. आणि GDC मुंबई हे NTC कॅटेगरीचं सर्वात कमी कट ऑफ असलेलं डेंटल गव्हर्नमेंट BDS कॉलेज तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटेल. नंतर आपण NTD कॅटेगरीचा विचार केला तर जवळपास 2,73,662 एवढ्या ऑल इंडिया रँकवर जे आहे ते गव्हर्नमेंट BDS अलॉटमेंट झालं. आणि नायर डेंटल कॉलेज जे आहे ना मुंबईचा याचा सर्वात कमी कट ऑफ होता NTD कॅटेगरीसाठी मागील वर्षी. पहा, त्यानंतर जर आपण विचार केला पुढच्या कॅटेगरीचा ACBC कॅटेगरीचा तर ACBC कॅटेगरी मधून जवळपास 1,15,850 एवढ्या ऑल इंडिया रँकवर जे आहे ते तुम्हाला एक गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज अलॉटमेंट होऊ शकतं. आणि GDC नागपूरचा मागील वर्षी सर्वात कमी कट ऑफ होता. ओपन कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर जवळपास 98,521 एवढ्या ऑल इंडिया रँक पर्यंत तुम्हाला सीट मिळू शकते. आणि गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज छत्रपती संभाजीनगरचं जे आहे ना तर या ठिकाणी सर्वात कमी कट ऑफ जो आहे ते लास्ट इयर होता ओपन कॅटेगरीचा. त्यानंतर जर आपण EWS कॅटेगरी बघितली तर जवळपास 1,50,992 एवढ्या ऑल इंडिया रँक पर्यंत तुम्हाला सीट अलॉटमेंट होऊ शकतं. आणि मागील वर्षी EWS मधून गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज नागपूर सर्वात कमी कट ऑफ अलॉट होणारं मेडिकल कॉलेज बघायला भेटेल. त्यानंतर जर आपण OBC कॅटेगरीचा विचार केला तर जवळपास 1,61,533 एवढ्या ऑल इंडिया रँकवर तुम्हाला या ठिकाणी एक गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज मिळू शकतं. आणि OBC कॅटेगरीसाठी लास्ट इयर जे आहे ते छत्रपती संभाजीनगरचं गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज जे आहे ते सर्वात कमी रँक अलॉटमेंट झालेलं होतं. त्यानंतर आपण जर ऑदर रिझर्वेशन बघितलं जसं की डिफेन्स वन साठी तर लगभग तुम्हाला या ठिकाणी 1,58,031 एवढ्या ऑल इंडिया रँकवर सीट अलॉटमेंट होऊ शकतं. आणि मागील वर्षी गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज मुंबईचं सर्वात कमी कट ऑफचं कॉलेज होतं डिफेन्स 1 कॅटेगरीसाठी. जर आपण D2 डिफेन्स 2 चा विचार केला तर जवळपास 2,45,385 पर्यंत तुम्हाला जे आहे ते एक BDSचं गव्हर्नमेंट कॉलेज अलॉटमेंट होऊ शकतं. आणि छत्रपती संभाजीनगरचं डेंटल कॉलेज जे आहे ना गव्हर्नमेंट वालं तर या ठिकाणी लास्ट इयर डिफेन्स 2 मध्ये अलॉटमेंट झालेलं होतं. डिफेन्स 3 चा जर आपण विचार केला तर जवळपास तुम्हाला या ठिकाणी 1,29,932 एवढ्या ऑल इंडिया रँक जे आहे ते लास्ट इयर अलॉटमेंट झालं होतं. आणि यावर्षी पण तेवढाच ऑल इंडिया रँक तुम्हाला या ठिकाणी एक्सपेक्टेड घेऊन चालणार आहे. आणि GDC मुंबई जे आहे ते सर्वात कमी कट ऑफचं कॉलेज होतं डिफेन्स 3 कॅटेगरीचं. फिजिकल हँडिकॅपसाठी जर आपण विचार केला तर तुम्ही जस्ट नीट एक्झाम क्वालिफाय जरी झाला असाल तरी तुम्हाला फिजिकल हँडिकॅप मधून कोणत्याही कॅटेगरी मधून जे आहे ते एक BDSचं गव्हर्नमेंट कॉलेज 100% या ठिकाणी अलॉटमेंट होऊन जातं. किंवा मग MBBS ला पण 100% तुम्हाला क्वालिफाय मार्क्स फिजिकल हँडिकॅप मधून सीट मिळून जाते. त्याचबरोबर जर आपण MKB चा विचार केला महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरचा तर जवळपास या ठिकाणी 4,20,165 एवढा जो आहे तो क्लोजिंग कट ऑफ होता. आणि गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज छत्रपती संभाजीनगरचा सर्वात कमी कट ऑफचं तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल. तर तुमचा 4,20,165 एवढा ऑल इंडिया रँक आला तरी तुम्हाला महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर या रिझर्वेशन मधून या ठिकाणी सीट अलॉटमेंट होऊ शकतं. तर पहा, गव्हर्नमेंट BDSचा कट ऑफ मी तुमच्याबरोबर शेअर केला आहे. जर तुमचा एवढा ऑल इंडिया रँक येत असेल तर तुम्हाला 95% पेक्षा जास्त खात्री आहे की तुम्हाला गव्हर्नमेंटचे एक डेंटल कॉलेज जे आहे ते महाराष्ट्र स्टेटमध्ये अलॉटमेंट होऊन जाईल.